दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे आणि वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशा सालियन आर्थिक अडचणीत होती अशा पद्धतीचा क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी दिल्याचा आता समोर आलेला आहे आणि दिशा प्रकरणाला ही एक वेगळी सध्या अँगल मिळताना आपल्याला पाहायला मिळते, वेगळी दिशा मिळताना पाहायला मिळते। वडिलांकडून वारंवार पैशाची मागणी दिशाकडे होत होती आणि त्यामुळे दिशा वैतागलेली होती। त्याच तणावातून तिने आत्महत्या केल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे। दिशानं वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांना सुद्धा सांगितलेलं होतं। आर्थिक अडचणीच्या तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढलाय। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्या केल्याचं नमूद केलंय। तर मुंबई मालवणी पोलिसांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूया। दिशा सालियनच्या वडिलांचं विवाहबाह्य संबंध होते। वडिलांच्या अफेअरमुळे दिशाला संबंधितांना पैसे द्यावे लागत होते। वडील सुद्धा दिशा सालियनकडे वारंवार पैशाची मागणी करायचे। वडिलांना वारंवार पैसे द्यावे लागत असल्यानं दिशा वैतागली होती। कष्टाचा पैसा नको, त्या बाबींसाठी खर्च होतोय, दिशानं असं मित्राला सांगितलं होतं। वडिलांच्या अफेअरबाबत दिशानं मित्रांना माहिती दिली होती। वडिलांना वारंवार पैसे देऊन दिशा आर्थिक अडचणीत सापडलेली होती आणि या आर्थिक चणचणीच्या ताणातूनच दिशा सालियननं आत्महत्या केली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। धनंजय, एकंदरीत क्लोजर रिपोर्टमध्ये जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत त्याच्यावरून तरी ती आर्थिक अडचणीत होती दिशा, त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचं नमूद केलं गेलेलं आहे। या प्रकरणात इतरही अनेक आरोप होताना आपण बघत होतो, अगदी राजकीय नेत्यांचं नावं सुद्धा याच्यामध्ये येत होती। आता हे प्रकरण नेमकं कसं वळण घेऊ शकतं? रिद्धी, आपण जर पाहिलं तर दिशा सालियनच्या या प्रकरणामध्ये आता वेगळीच दिशा मिळालेली पाहायला मिळते, कारण की 8 जून 2020 रोजी दिशा सालियनीचा मृत्यू झाला आणि या सगळ्यावरून नंतर अनेक राजकीय वाद झालेले पाहायला मिळाले, सगळ्या गोष्टी झाल्या। या सगळ्या संदर्भात न्यायालयात सुद्धा तिचे वडील गेले होते आणि आत्ता त्यांनी पोलीस आयुक्तांची सुद्धा भेट घेतली होती। मात्र आता तिच्या वडिलांवरच आता कुठेतरी आरोप होताना पाहायला मिळत आहेत, कारण की जर आपण पाहिलं तर जो मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट होता, या क्लोजर रिपोर्टमध्ये आपण जर पाहिलं तर तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिला पैसे मोजावे लागत होते, पैसे द्यावे लागत होते आणि यामुळे ती आर्थिक अडचणीमध्ये आली होती। या सगळ्यासाठी तिने 2 जूनला तिच्या वडिलांना सुद्धा या सगळ्या संदर्भात विचारणा केली होती आणि त्याचबरोबर ती एक सेलिब्रिटी मॅनेजर होती, त्यामुळे तिचे काही प्रोजेक्ट रखडले होते, त्याचबरोबर मित्रांशी वाद झाले होते। अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता दिशा सालियन हिच्या वडिलांची म्हणजे सतीश सालियन यांच्या अडचणीत वाढ होणार का हे सुद्धा म्हटलं जातंय, शक्यता तशी वर्तवली जाते। त्यामुळे आता नेमकं हे सगळं प्रकरण एका वेगळ्या वळणावर गेलेलं आहे। कुठेतरी या आधी या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप हे राजकीय दृष्ट्या होत होते, मात्र आता थेट दिशा सालियन हिच्या वडिलांचं म्हणजे सतीश सालियन यांचं नाव आता या सगळ्यामध्ये समोर आलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात पुढे कशा प्रकारची चौकशी केली जाते, कारण की SITची चौकशी सध्या सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या तपासात सुद्धा आता नेमकं काय पुढे येतंय ते सगळं सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की या क्लोजर रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू नाही तर आत्महत्या तिने केलं असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्यावर कशा पद्धतीने पुढे तपास होतोय आणि या तपासाकडे सुद्धा लक्ष असणार आहे की आता नेमकं हे प्रकरण अजून कोणत्या दिशेने वळण घेते हे सुद्धा पाहावं लागेल। रिद्धी जी, धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।